तुकाराम मुंढे यांच्या कारवाईला दूध उत्पादक शेतकऱ्यांचा जाहीर पाठिंबा। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईला दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाठसांगवी येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी फटाके फोडून त्यांच्या कारवाईचं स्वागत केलंय। भूम तालुक्यातून दररोज सुमारे 2 लाख लिटर दुधाचे संकलन होते। दुधातील भेसळ थांबल्यास शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली। तुकाराम मुंढे यांच्या अनेकदा बदल्या झाल्या असल्या तरी त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागात कायम राहावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। माझं नाव बाबासाहेब वनदास नाईक केंद्रे, पाठसांगवी, तालुका भूम, जिल्हा धाराशिव। मुंढे साहेबांचे अन्न व भेसळ पदावर नियुक्ती झाल्याबद्दल जे शेतकऱ्यात उत्सवाचं वातावरण आहे, ही शेतकऱ्याच्या कष्टाचा मोबदला मिळेल अशी अपेक्षा प्रत्येक शेतकऱ्याच्या आज मनात आहे। तरी जे भेसळयुक्त जे पदार्थ आहेत, ही प्रत्येक शेतकऱ्याला वाटतंय की ही चोराच्या हातात जी चाललंय ती बंद होऊन शिन कष्टाचं आम्हाला मिळावं ही शेतकऱ्याची अपेक्षा, एवढीच अपेक्षा म्हणून माझं संपत। मला सांगा, आज मोठा आनंद उत्सव साजरा केला आहे, काय सांगाल? काय भावना? आज या आनंद उत्सवाच्या माध्यमातून एकच भावना आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात जे चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, हे आनंदाचं वातावरण टिकलं पाहिजे। आणि हे टिकण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी जे राज्य सरकारचे चांगल्या केडरचे माननीय तुकाराम मुंढे साहेब जे आज बसलेले आहेत, त्यांची कदापिही त्या ठिकाणाहून बदली करण्यात येऊ नये। अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी काम आत्ताच्यासारखं केलं तर निश्चितपणानं आमच्या कष्टकरी शेतकऱ्याला आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करणारा न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। काय जल्लोष केला आज मुंढे साहेबाच्या समर्थनार्थ आम्ही फटाके फोडून, पेढे वाटून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।